नमस्कार मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे 22 आणि 23 नोव्हेंबरला G20 परिषद पार पडत आहे. यावर व्हिडिओ करावा का नाही असं माझ्या मनात विचार होतं, पण व्हिडिओ करावा असं ठरवलं कारण भारतात होणारी G20 परिषद जर महत्त्वाची असेल तर त्यानंतर रिओ डी जानेरोला आणि त्याच्यानंतर जोहान्सबर्गला आणि त्याच्यानंतर अमेरिकेला ही होणारी परिषद महत्त्वाची असली पाहिजे असा विचार आपण करायला हवा. फक्त जे भारतात घडतं ते महत्त्वाचं असतं आणि तीच गोष्ट जगाच्या कोपऱ्यात इतरत्र कुठे झाली की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असं करता कामा नये, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे परिषदेत तर त्यांनी वेगवेगळ्या सत्रांमध्ये भाषण केलंच, पण या निमित्ताने जगातल्या महत्त्वाच्या देशांच्या नेत्यांशीही त्यांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा केली. पण या अधिवेशन या परिषदेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि ज्याच्यासाठी व्हिडिओ करणं आवश्यक आहे ते म्हणजे अमेरिकेने या परिषदेवर बहिष्कार घातला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मी दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं. ना मी जाणार, ना उपराष्ट्रपती जाणार, ना परराष्ट्र सचिव जाणार, तर परराष्ट्र मंत्रालयातले सगळ्याच खालच्या पातळीवरचे जर कोणी अधिकारी असतील तर त्यांना मी फक्त तिथे पाठवीन. इतक्या सरळ पद्धतीने त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा अपमान केला. त्याच्यासाठी कारण कुठलं त्यांनी दिलं तर त्यांनी सांगितलं की दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीय लोकांचा वंशविच्छेद केला जात आहे, त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना छळण्यात येत आहे. लक्षात घ्या, दक्षिण आफ्रिका हा तोच देश आहे जिथे श्वेतवर्णीयांची अपार्थाईड रेजिम तिथे कार्यरत होती, जिथे कृष्णवर्णीयांना दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याविरुद्ध नेल्सन मंडेला यांनी लढा उभारला. बाय द वे, महात्मा गांधींनीही कृष्णवर्णीयांसाठी कधी लढा उभारला नव्हता. भारतीयांना गोऱ्यांसारखी वागणूक मिळाली पाहिजे याच्यासाठी त्यांचा लढा होता. कृष्णवर्णीयांना गोऱ्यांसारखी वागणूक मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी काही केलं नव्हतं. पण तरी देखील कृष्णवर्णीयांना म्हणजे नेल्सन मंडेलांनी महात्मा गांधींना आपला आदर्श मानलं आणि त्यांच्या सत्याग्रहाच्या मॉडेलवर आधारित आपला लढा चालू ठेवला. दक्षिण आफ्रिकेत शेवटी इतर देशांनीही दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीवर बहिष्कार घातला आणि कालांतराने ती राजवट इकडनं गेली. मग कृष्णवर्णीयांचं सरकार म्हणजे सगळ्यांचं सरकार आलं. ते सरकार आल्यावरही त्यांनी सबका साथ सबका विकास असं धोरण ठेवलं. पण लवकरच दक्षिण आफ्रिका एका प्रकारे जे भारतातलं जे एक लोकानुनयाचं राजकारण आहे तशाच प्रकारच्या राजकारणाच्या दलदलीत खेचली गेली. आणि मग कुठेतरी जे श्वेतवर्णीय लोक जे दक्षिण आफ्रिकेत राहिले होते, नेल्सन मंडेलांमुळे राहिले होते, की जरी दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाला आणि कृष्णवर्णीयांची राजवट आली तरी श्वेतवर्णीयांशी आम्ही भेदभावाने वागणार नाही, हे नेल्सन मंडेला जिवंत असेपर्यंत त्यांनी पाळलं होतं. पण नंतरच्या काळात दक्षिण आफ्रिका जशी विकासाच्या मानकांवर खाली खाली उतरायला लागली, त्याच्यात कृष्णवर्णीय विरुद्ध जुने श्वेतवर्णीय आणि मग त्या जुन्या श्वेतवर्णीयांकडे जसं आपल्याकडे एका प्रकारे जातीचं राजकारण चालतं तशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेतही राजकारण आता सुरू आहे. आणि ट्रम्प यांचे निकटवर्तीय इलॉन मस्क हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत आणि ते तिथल्या सरकारच्या श्वेतवर्णीयांविरुद्धचे जे काही त्यांचे निर्णय असतात त्यांच्यावर ते टीका करत आलेले आहेत. हे एक कारण झालं. दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिका आता जगात एका प्रकारे विकसित विरुद्ध विकसनशील देश किंवा ज्याला अलिप्ततावादी चळवळ त्याचे जे सगळे उरला सुरला जो भाग आहे त्याचं नेतृत्व करण्याच्यासाठी दक्षिण आफ्रिका आता पुढे येत आहे. त्यांनी काही फायदा होणार आहे का नाही याच्यात दक्षिण आफ्रिका आणखीन गर्तेत जात राहणार आहे. पण म्हणून दक्षिण आफ्रिकेने रशियाच्या युक्रेन विरुद्ध आक्रमणाचा साधा निषेधही केला नाही. आणि दुसरीकडे इस्रायलला गाझा पट्टीमध्ये मानवाधिकारांचं हनन केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात ओढणारा देश जर कुठला असेल तर तो दक्षिण आफ्रिकाच होता. म्हणजे दक्षिण आफ्रिका आता एका प्रकारे जगातल्या शोषित आणि वंचितांचा नेता असल्यासारखं स्वतःला त्या आविर्भावात सादर करतोय. आतापर्यंत बाकीचे देश दक्षिण आफ्रिकेच्या या वागणुकीकडे दुर्लक्ष करत होते किंवा त्याच्यामध्ये मध्ये पडत नव्हते, पण ट्रम्प यांनी त्याच्या विरुद्ध थेट भूमिका घेतलेली आहे. हे महत्त्वाचं असासाठी आहे कारण पुढच्या वर्षी G20चं यजमानपद अमेरिकेकडे आहे आणि बाकी 20 देश त्याच्यात सहभागी असतातच, पण त्यातला जो ट्रॉयका असतो म्हणजे गेल्या वर्षीचे अध्यक्षपद, या वर्षीचं यजमानपद आणि पुढच्या वर्षीचं यजमानपद, हे 3 देश त्यातल्या महत्त्वाचे असतात. आणि त्यामुळे ब्राझील
गेल्या वर्षीचं यजमानपद, यावर्षी दक्षिण आफ्रिका आणि पुढच्या वर्षी अमेरिका यांनी खरं तर अधिक एकत्रितपणे काम करण्याची गरज होती. पण ज्या सूडभावनेनी ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेला वागणूक दिली त्याच्यातनं कुठेतरी हे G20, तसे G20ला एका प्रकारे हा प्रयत्न होता की जगातले सगळे महत्त्वाचे प्रश्न जगातल्या 7 श्रीमंत देशांकडनं त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात. पण आता उरलेले जे 13 देश आहेत आणि पहिले 7 आणि नंतरचे 13 आहेत त्यांची अर्थव्यवस्थाही आता खूप मोठी झालेली आहे. कारण जगातल्या दुसऱ्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा या G7 मध्ये समावेश नाहीये. चौथी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा त्याच्यामध्ये समावेश नाहीये. इतरही देश आहेत आणि त्यांना दूर ठेवून चालणार नाही या भावनेतनं G20 या परिषदेची संकल्पना मांडण्यात आली होती. पण आता एका प्रकारे ट्रम्प यांनी स्पष्टपणे एक संदेश दिलेला आहे की आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही आमच्या पद्धतीने वागणार. आतापर्यंत अमेरिका अजूनही G7 मध्ये आहे, पण G20 मध्ये जर अमेरिकेच्या विरोधात अजेंडा तुम्ही चालवला तर आम्ही त्याच्यामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व होतं. या परिषदेला म्हणजे जे 20 देश असतात, 19 देश आणि युरोपीय महासंघ यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला बोलवायचं त्याचा काही अधिकार यजमान देशाकडे असतात. आणि दक्षिण आफ्रिकेने त्याच्यामध्ये आफ्रिकेतल्या देशांना प्राधान्य दिलं होतं. याच्यामध्ये अल्जेरिया, इजिप्त, इथिओपिया, फिनलंड, आयर्लंड, मलेशिया, नेदरलँड्स, नायजेरिया, नॉर्वे, पोर्तुगल, सिएरा लिओन, म्हणजे जर तुम्ही देशांची यादी बघितलीत, सिंगापूर, स्पेन असतो, स्वित्झर्लंड, UAE आणि व्हिएतनाम, याच्यामध्ये आफ्रिकेतल्या जास्त देशांना प्राधान्य दिलं होतं. जगातल्या एकूण विकसनशील देशांनाही प्राधान्य दिलं होतं. कारण ज्या प्रकारे G20 ही परिषद ही फक्त जगातल्या श्रीमंत किंवा सगळ्यात 20 ताकदवान देशांचं प्रतिनिधित्व करत नाहीये, तर विकसनशील देशांचंही प्रतिनिधित्व करते हे दाखवण्याचा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेचा होता. भारतासाठी ही संधी अतिशय महत्त्वाची होती. कारण जगात आज 2 गट पडले असताना भारत हा कदाचित एकमेव देश आहे की जो दोन्ही ठिकाणी एक पाय इकडे एक पाय तिकडे किंवा आपलं सगळीकडे आपला वावर आहे. जरी भारत अमेरिका यांच्यातही तणाव असला, भारत आणि काही इतर देशात चीनमध्येही तणाव असला, इतर काही देशांमध्येही तणाव असला, तरी भारताचा सगळ्या देशांची संवाद किमान चालू आहे. तो संवादात खंड पडलेला नाही आणि त्यामुळे भारताचं स्थान याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. गेल्या काही वर्षापासून भारतही, ज्याला ग्लोबल साऊथ म्हणतात, जगातल्या विकसनशील देशांची भागीदारी करण्यामध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आणि भारताची भूमिका दक्षिण आफ्रिकेपेक्षा अधिक सकारात्मक राहिलेली आहे. कारण दक्षिण आफ्रिका कायम आपण वंचित शोषितांचे प्रतिनिधी असल्यासारखे वागतात आणि विकसित देशांविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतो. पण भारताचं तसं नाहीये. भारत या दोघांनाही जोडणारा दुवा म्हणून काम करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये 3 सत्रांमध्ये भाषणं केली, पण त्यातलं जे नेत्यांचं जे म्हणजे समिट होतं, नेत्यांचं जी परिषद होती, त्याच्यामध्ये त्यांच्या भाषणात त्यांनी सुरुवात वातावरणातील बदलामुळे कशा प्रकारे जगातल्या शेतीवर आणि विकासावर परिणाम होतोय, गरीब देशांना त्याची झळ जास्त सहन करावी लागते आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुठे संकट आल्यावर त्याची मदत करण्यापेक्षा या देशांच्या विकासाच्या दृष्टीने G20नी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींनी मांडली ती म्हणजे आता अंतरिक्ष क्षेत्रात अनेक देश प्रगती करत आहेत, पण याच्यामध्ये जे वेदर सॅटेलाइट्स आणि या सगळ्या गोष्टी, डिझास्टर अर्ली वॉर्निंग सिस्टीम वगैरे यासाठी जे तंत्रज्ञान विकसित देशांकडे आहेत, त्यांनी या गोष्टी एकत्रित करून खास करून विकसनशील देशांवर वातावरणातील बदलामुळे जी नैसर्गिक संकट येत असतील तर त्याचं अर्ली वॉर्निंग किंवा या गोष्टी त्यांना वेळेत पोचवाव्यात आणि त्यांचं या संकटापासून रक्षण करण्याची भूमिका विकसित देशांनी घ्यावी किंवा ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे त्यांनी ही भूमिका घ्यावी अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली. क्रिटिकल मिनरल्सचाही मुद्दा त्यांनी मांडला आणि यासाठी G20नी भागीदारी करायची गरज आहे. त्यांचा रोख अर्थातच चीनकडे होता. चीनचं नाव न घेता त्यांनी हे सूचित केलं की ही जी सगळी खनिज संपत्ती आहे, दुर्मिळ खनिज संपत्ती आहे, ती जगाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर कोणत्या एका देशाचा अधिकार असता कामा नये. त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं, भागीदारी करणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर नवीन खाणकाम करण्यापेक्षा जो आपला कचरा आणि खास करून इलेक्ट्रॉनिक कचरा जो आपण हल्ली मोबाईल फोन, रेडिओ, TV, वॉशिंग सगळ्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, रिपेअर करायला जात नाही, त्या कचऱ्यातनं पुन्हा एकदा ही दुर्मिळ खनिजं बाहेर काढता येतील का त्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण ते जर आपण करू शकलो तर नवीन खाणकाम करायची आणि पर्यावरणाचं, वातावरणाचं नुकसान करण्याची आपल्याला गरज पडणार नाही, हा मुद्दा देखील मांडला. त्यानंतर त्यांनी आपल्या सरकारचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम आहेत, 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना धान्य वाटप करण्याचं, त्यांना अन्न सुरक्षा, त्यांना आरोग्य सुरक्षा, शिक्षण या गोष्टीसाठी भारत कशा प्रकारे प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने जगाने
संपूर्ण लोकसंख्येला किमान सोयीसुविधा मिळतील याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्याच्यासाठी G20 सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी भारताचं नेतृत्व एका प्रकारे अप्रत्यक्षपणे त्यांनी पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. हे महत्त्वाचं अशासाठी आहे कारण आता अमेरिकेतही म्हणजे न्यूयॉर्कमध्येही आज हे चालू आहे, गरिबांना राशन फुकट, घराचं भाडं कमी. आणि म्हणजे जेव्हा भारत या गोष्टी करत होत्या, नरेंद्र मोदी या गोष्टी करत होतात, तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यात आली. पण आज अमेरिकेत ट्रम्प असो ममतानी असो याच गोष्टी करून राजकारण करावं लागत आणि त्याच्यामुळे त्यामध्ये भारताचं नेतृत्व आल्यास त्याचा फायदा होऊ शकणार आहे. G20 परिषदेचं तसं काही फारसं महत्त्व म्हणजे त्याच्यामुळे काही कोणाचं काही आडत नसतं, परंतु या निमित्ताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ तयार होतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे देश आपले मतभेद विसरून एकत्र येतात. या निमित्ताने ते व्यासपीठ मिळतं. या परिषदेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारताच्या दृष्टीने म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाचे तर संबंध आपले किती बिघडलेले याची कल्पना आहेच आहे, पण भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी एकत्र येऊन कटिंग एज टेक्नॉलॉजी आणि यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंड त्याच्यासाठी भागीदारी घोषित केलेली आहे. अशाच प्रकारे इतरही देशांच्या नेत्यांची नरेंद्र मोदींची भेट झाली. पण अमेरिकेच्या बहिष्कारामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की जगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर जे कन्सेन्सस बिल्डिंग, जे एक मतैक्य आणणं महत्त्वाचं होतं, ते मतैक्य आणताना असं वाटत होतं की विकसित देश शेवटी त्यांचे सगळे देश युरोप आणि उत्तर गोलार्धात आहेत आणि ते सगळ्या जगाच्या नाड्या त्यांच्या हातात आहेत, तर ते अधिक ब्रॉड बेस्ड होईल. तर ते ब्रॉड बेस्ड न होण्याच्या ऐवजी ते अधिक नॅरो बेस्ड होतं आहे. आणि अमेरिकेचं तर आत्ता असं चालू आहे की आम्हीच ठरवणार, तुम्ही सगळ्यांनी मम म्हणायचं, च्या सोबत यायचं. ते जर तुम्हाला मान्य नसेल तर आम्ही तुमच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. ही जागतिक विकासाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. जी गोष्ट अमेरिकेने केली, उद्या तीच गोष्ट दक्षिण आफ्रिकाही अमेरिकेच्या परिषदेबाबत करू शकतो, चीन करू शकतो, इतरही देश करू शकतात. हे जगासाठी चांगलं नाही. पण हे आता फक्त ट्रम्प असेपर्यंत या गोष्टी होणार आहेत का अमेरिकेची अशीच भूमिका भविष्यातही असणार आहे हे लवकरच आणि खास करून अमेरिकेच्या यजमान पदाच्या काळात स्पष्ट होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.